पोलिसांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले। यामध्ये पूजा ढवळे वय 37 राहणार शिवगंगानगर, मिलिंद कांबळे वय 47 राहणार बुधवार पेठ, लक्ष्मी लोंढे वय 45 राहणार SRPF कॅम्प जवळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वय 42 राहणार पंचरत्न निवास नेताजी नगर जोडभावी पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जोडभावी ठाण्यात गुन्हा दाखल झाला। फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता। तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाखांची मागणी केली। ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावले। याची तक्रार भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली। घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी 2 पंचांसोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला। भोसले यांनी आरोपींना 50,000 रुपये रोख, 1.5 लाखांचा एक आणि 13 लाखांचा एक असे 2 चेक दिले। त्यानंतर पोलिसांनी लगेच तेथे जाऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व 2 चेकसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी वरील 3 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे।